की जय. खाण्यापिण्याची सोय. गुड मॉर्निंग. आपण निघालो होत आता काठमांडूला. आपण जाता जाता मनोकामना देवीचं दर्शन करणार आहोत आणि तिथून आपण काठमांडूला स्टेसाठी जाणार आहोत. ज्या बोलतात तर हे रस्ता खूप खराब आहे, म्हणजे ट्रॅफिक वगैरे असणार. किती वाजता पोचते बघूया. वाटेतच आपला नाश्ता, जेवण हे सर्व असणार आहे. चला भेटूया पुढेच्या प्रवासात. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आजचा दिवस आपला स्टार्ट होतो आहे बसमध्येच आणि तुम्हा सगळ्यांचं वेलकम आहे नेपाळ सिरीजच्या एपिसोड 7मध्ये. आणि आज आपण चाललो आहोत मनोकामना देवीचं दर्शन करायला आणि तिथूनच आपण जाणार आहोत काठमांडूला, तिथे स्टे करायला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपलं एकच मंदिर आहे मनोकामना देवीचं. तिथे पण आपल्याला केबल कारची राईड आहे आणि मग पूर्ण दिवस आपल्या ट्रॅव्हलिंगचमध्ये जाणार आहे. हा आहे आपला आजचा नाश्ता, ढोकळा आणि समोसा. नमस्कार. आपण पोचलोय मनोकामना देवीला. इथून आता आपण पुढे रोपवेने जाणार आहोत. मी तुम्हाला दाखवते रोपवे. हा बघा, हा आहे रोपवे. हे बघा, ही आहे केबल कार आणि वरती आहे देवी माताचं मंदिर. इथून जायचं आहे आपल्याला. आजूबाजूचा परिसर बघा किती भारी आहे, सुंदर, क्लीनेस्ट. ठिकठिकाणी डस्टबिन ठेवलेत. हे आहे इथलं तिकीट काउंटर आणि रोपवेला जाण्यासाठी आपल्याला इथे तिकीट्स काढायचे आहेत.
अट्रॅक्शन म्हणजे ही केबल कार. समुद्र सपाटीपासून सुमारे 1300 मीटर उंचीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला या रोपवेचा वापर करावा लागतो. साधारण 3 किलोमीटरचा हा प्रवास अत्यंत रोमांचक आहे. खालून वाहणारी त्रिशूली नदी आणि आजूबाजूचे हिरवेगार डोंगर अतिशय सुंदर दिसतात. आपण इतक्यावरती आलो आहोत मनोकामना देवीला आणि हे आहे इथलं बाहेरचं मार्केट. इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील आणि त्याच्यानंतर आपल्याला आता थोडंसं चढून वरती जायचं आहे मनोकामना देवीला आणि मग आपण मंदिराजवळ लवकरच पोहोचू. या मंदिराची एक रंजक कथा आहे. गोरखाराम शहा यांच्या राणीकडे दैवी शक्ती होत्या. फक्त त्यांच्या एका निष्ठावान भक्ताला हे रहस्य ठाऊक होते. राणीच्या मृत्यूनंतर याच ठिकाणी एका शेतकऱ्याला शेत नांगरत असताना एका दगडाला दुखापत झाली आणि तिथून दूध व रक्त वाहू लागले. लखन थापा यांनी तिथे तांत्रिक विधी करून पूजा सुरू केली आणि तिथेच आजचे हे भव्य मनोकामना मंदिर उभे आहे. विशेष म्हणजे आजचे पुजारी देखील त्याच लखन थापा यांच्या वंशातील आहेत. नेपाळी पगोडा शैलीत बांधलेला आहे. 17व्या शतकातील राजाराम शहा यांच्या काळापासूनचा या मंदिराचा इतिहास आहे.
चॅनल.